रामकृष्ण हरी. स्वागत आहे तुमच्या आपल्या पखवाज दास या युट्यूब चॅनलवरती. पखवाजाबद्दल आपण नवनवीन व्हिडिओ, नवनवीन बोल तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही पण चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देता, त्यामुळे मला सुद्धा उत्सुकता निर्माण होते. तर आजचा जो विषय आहे की खूप गावामध्ये काय झालंय, वाजवायला वादक नाहीये, त्यामुळे भजन बंद पडले. पण काळजी करू नका, मी पखवाज वादक निलेश वाणी आपल्या पखवाज दास या युट्यूब चॅनलवरती तुमची तळमळ म्हणून मला ती सहन होत नाही, तुमची जी तळमळ आहे. त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये गावातील भजन बंद पडू नये म्हणून त्यासाठी 2-3 बोल शिकवणार आहोत. ते बोल वाजवल्यानंतर तुम्ही गावातील भजन पूर्णपणे वाजवू शकता. तर ते बोल आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. त्याच पद्धतीने जर घरातील कोणी बालक असेल किंवा तुमचा नातू असेल किंवा मुलगा असेल, त्याला सुद्धा पखवाज शिकण्याची इच्छा असेल किंवा तुम्हाला इच्छा असेल की त्याला पखवाज शिकायचा, त्यासाठी सुद्धा आपल्याकडे ऑनलाईन पखवाज क्लास उपलब्ध आहेत. जर करायचे असतील तर स्क्रीनवरती नंबर आहे, त्या नंबरवरती कॉल करा. आपण योग्य पद्धतीने पखवाज शिकू. त्याच पद्धतीने दुसऱ्या पद्धतीने पखवाज शिकायचा असेल तर आपल्या चॅनलवरती मेंबरशिप आहे. मेंबरशिप घेऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. तर ज्या पद्धतीने ज्यांना जॉईन व्हायचं असेल, ऑनलाईन क्लास करायचे असेल तर नंबरवर कॉल करा. आणि मेंबरशिप घेऊन शिकायचं असेल तर आपल्या चॅनलवरती मेंबरशिप मध्ये जॉईन बटन आहे, त्यावर क्लिक करून फक्त 119 रुपयात 1 महिना आहे, ते तुम्ही जॉईन करू शकता. तर आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आता गावातील भजन हा झाला महत्वाचा विषय. गावातील भजन जास्त काही नाही, फक्त विषय काय आपला, भजन बंद पडलंय, आता ते चालू करायचंय, आपल्याला वादक व्हायचंय. तर वादक होण्यासाठी खूप काही शिकायची काय आता गरज नाही. जास्तीत जास्त तुम्ही बेसिक शिकलेला असाल, बेसिक नसेल येत तर बेसिकवर व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती, आपण डिस्क्रिप्शन मध्ये तो टाकून देऊ, काही हरकत नाही. बेसिक परफेक्ट असेल तर आता जे 2-3 बोल आपण शिकणार आहोत ते बोल तुम्ही शिकून घ्या आणि गावातील भजन परफेक्ट व्हावं. तर रामकृष्ण हरी, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मी बोल लगेच वाजून समजावून सांगतो. तर पहिला बोल आहे आपला या पद्धतीचा आपला पहिला बोल आहे. आता तो बोल आहे धागिन तग. हा बोल आपण खूप जणांनी शिकवलेला आहे, आपल्या बोलावर व्हिडिओ पण आहे. पण हा व्हिडिओ आपण ज्या पद्धतीने बनवला की गावातील भजन बंद पडले, आता मी ज्या पद्धतीने व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला भजनासाठी आहे हा माहीत नसेल, त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण ते बोल शिकवतात. तर हा बोल आहे धागिन तग. बोल स्क्रीनवर पण आहे, काळजी करू नका. आणि लागला तर कमेंटमध्ये बोल टाकायचे असेल तर कमेंटमध्ये सांगा, आपण बोल पण टाकूया. तर बोल आहे धागिन तग. पण हा बोल वाजवण्या अगोदर एक ट्रिक आहे, ती यूज करायची. कोणती ट्रिक आहे ती सांगतो. तर तो बोल वाजवण्या अगोदर वाजवायचा आहे धाकत. या पद्धतीने त्यानंतर धाकत आणि मग धागिन तग चालू करायचं आहे. आता हा बोल क्लासिकलच आहे, याच्यामध्ये काही वाद नाही. पण गावातील भजन तोडकं मोडकं जे तुम्ही म्हणता त्या पद्धतीने किंवा चाल दीड बेघे त्या पद्धतीने वाजवायचं. पण ते वाजवण्यापेक्षा क्लासिकल पद्धतीने वाजवलं ते एकदम पद्धतशीर आणि टाळामध्ये लयमध्ये वाजणारं भजन राहील. त्यामुळे भजन एकदम रंगीत संगीत होणार, काय हरकत नाही. बोल स्क्रीनवर आहे, समजावून सांगतो. बोल तुम्ही लिहून घ्या. बोल आहे धा. आता सुरुवातीला जे सांगितलं धाकत ते सेपरेट राहू द्या, फक्त त्या बोलाच्या पुढे लिहून ठेवा धाकत एवढंच. आणि बोल आहे त्यानंतर गिन, फक्त तुम्हाकडे वरती वाजवायचं आहे गिन. त्यानंतर आहे फक्त त आणि क. सुरुवातीला ग घ्या म्हणजे धमाकडे वरती, आणि त्यानंतर क घ्यायचा, गिन तग. आणि जी दुसरी बाजू आहे ती तक घ्या, या पद्धतीने आपला झाला पहिला बोल. हा कुठे वाजवायचा, सुरुवात केल्यानंतर. आता उठावन, सोपी उठावन शिकूया. उठावन आहे
ताकीनता ताकीनता किनता 4 मात्र्यामध्ये आहे. वाजवता आली चांगलीच आहे, नाही जमली तर तुमच्या पद्धतीने वाजवा. आणि नाही जमलं ते पण तर डायरेक्टली धागीन तगनंतर आपली जी लग्गी येणार आहे थापीवरची ती वाजवायला काही हरकत नाही. तर मी एकदा ती उठावून काय आहे ती समजावून सांगतो. उठावून आहे ताकीनता ताकीनता या पद्धतीने आहे. तर सोपे आहे, सगळं खालीच वाजवायचं आहे. इकडे थाप आणि न वाजवायचं आहे, इकडे ता आणि की सोबत वाजवायचं. ता की न ता की न ता ताकीनता. परत एकदा ता की न ता की न ता. 2 वेळा ताकीनता किनता. या पद्धतीने आपली उठावण आहे. आता उठावणीनंतर येणारा जो विषय आहे ती म्हणजे लग्गी. आता या ठिकाणी चाटीवरची लग्गी आपण काही शिकवणार नाही, कारण आपल्याला फक्त भजन चालू करायचं आहे, बंद पाडायचं नाहीये. तर या ठिकाणी आपण थापीवरचीच लग्गी सांगणार आहोत. तर लग्गी एकदम सोपी आहे, सर्वांना जमेल अशीच आहे. तर लग्गी मी वाजून दाखवतो, आपण लगेच अक्षर समजावून घेऊया. या पद्धतीने लग्गी आहे. तर लग्गीचे अक्षर काय लगेच समजून घ्या. सुरुवातीला आहे धा धा, त्यानंतर त ग आणि धा. सुरुवातीला 2 वेळा धा धा, त्यानंतर त ग आणि धा. धा धा तग धा, धा धा तग धा. 2 मात्र्यामध्ये वाजवा किंवा 4 मात्र्यामध्ये वाजवा, काही फरक नाही, एकदम भारी वाजणारी. आता कोणी ज्ञान पाजू नका की आम्हाला जमत होतं आणि मग काय त्याच बोलावर व्हिडिओ बनवला. तर हा व्हिडिओ फक्त या विषयावर आहे की मला कॉल येत होते की आम्हाला फक्त गावातलं भजन वाजवायचं आहे, त्यासाठी काहीतरी मार्गदर्शन करा. त्या हेतूने हा व्हिडिओ बनवलेला आहे. एकाच बोलावर मला पण डबल व्हिडिओ बनवायला आवडत नाही, पण जे ज्ञान आहे, जी माहिती नाही ती उघड करण्याचा आपण प्रयत्न करतोय. तर या पद्धतीने आपले आजचे भजनासाठी गावातील भजन बंद पडलंय म्हणून ते चालू करण्यासाठी किंवा ते वाजवण्यासाठी हे 2-3 जे बोल आहेत ते तुम्ही अवश्य ट्राय करा आणि भजनामध्ये वाजवा. आता शेवटचा आपला एक मुद्दा राहिलेला आहे. शेवटचा मुद्दा म्हणजे काय, भजनामध्ये उत्तरणी कोणती वाजवायची. आता उत्तरणी तुमच्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता, आणि जरी उत्तरणी नसेल माहिती, सोपी उत्तरणी आपण डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतोय. त्या व्हिडिओ थंबनेल सुद्धा आहे, त्या थंबनेलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे, ती बघा, ती उत्तरणी घ्या आणि वाजवण्याचा प्रयत्न करा. आणि गावातील भजन एकदम रंगीत संगीत ठेकेबाज वाजवा. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. तर